हॅलो. हॅलो, मिसेस जागृती देवेंद्र गायकवाड का? मी त्यांची गायनाक बोलते. हा डॉक्टर बोला, मी जागृतीच बोलतेय. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमचं काम अगदी चोख केलेलं आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. हे बघा डॉक्टर, असं काहीतरी करा की माझ्या नाटकाबद्दल घरात कोणालाही संशय येता कामा नये. मॅडम, मी माझं काम करते, पण तुम्ही अजून माझ्या कामाचे पैसे दिलेले नाहीयेत. त्याची जरा लवकर व्यवस्था झाली तर बरं होईल. पैसे ना? अरे हो, मी विसरलेच होते हा डॉक्टर. मी एक काम करू का? मी लगेच ते पैसे घेऊन तिकडे येते. हो चालेल ना, मी माझ्या कन्सल्टिंगलाच आहे. ठीक आहे डॉक्टर. रश्मी, रेवती, मुक्ता आता आपल्या चॅनल मध्ये पार्टनर असणार आहे. खरंच? अमेझिंग. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे मम्मा, मुक्ता आता आपल्या बरोबर काम करणार आहे? हो, वी न्यूज चॅनलची 50% पार्टनर असणार आहे आता ती. मग कधी जॉईन करायचं म्हणतेस? माहित नाही मला. मी नको नको म्हणत असताना आईने माझ्यावरती ही जबाबदारी टाकली आहे. आईंच्या आग्रहाखातर आई सांगतील तेव्हा मी ऑफिसला येईन. मम्मा सांग ना, मुक्ता कधीपासून ऑफिस जॉईन करणार? लवकरच. डॉक्टर, माझं बाळ नक्की सुखरूप आहे ना? हे बघा मिसेस गायकवाड, इथं आपण दोघीच आहोत, तेव्हा गरोदरपणाचं नाटक करायची काही एक गरज नाहीये. तेव्हा मूळ मुद्द्याचं बोलूया. मुद्द्याचं म्हणजे? तुम्ही माझ्या कामाचे पैसे द्यायचं ठरलं होतं आणि ते देण्यासाठीच तुम्ही इथे आलात ना. तेव्हा मला ठरलेले पैसे हवे आहेत. ठरलेले पैसे? कसले पैसे डॉक्टर? अहो, असं काय करताय? मी माझ्या कामाचे पैसे मागते. तुमच्या खोट्या गरोदरपणाच्या नाटकात मी तुम्हाला मदत केली होती आणि त्याचे पैसे द्यायचे तुम्ही कबूल केलं होतं. डॉक्टर, तुम्ही जितक्यांदा माझं चेकअप केलंय ना, तितक्यांदा मी तुमची फीस भरलेली आहे. स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही मला पैशाचं आमिष दाखवून माझा वापर केलात, पण हे करण्यासाठी तुम्ही मला पैसे ऑफर केले होते हे मी त्यांना सांगेन. खुशाल सांगा डॉक्टर. मी सून आहे त्या घरातली. आबासाहेब यासाठी मला घरातून बाहेर हकलून देतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं काही होणार नाही डॉक्टर. तुम्ही आबासाहेबांशी खोटं बोललात म्हणून ते तुम्हाला काहीही शिक्षा देऊ शकतात. अगदी काहीही. बस मामा. अगं काय, तुम्ही मला किचन मध्ये येऊ दिलं नाहीत. मम्मा, तू बस इथे, आम्ही तिघी म्हणून सर्व करणार. ओके? मम्मा, रेवती तिने पहिल्यांदा जेवण बनवलंय. कसं बनवलंय ते टेस्ट नको करायला. नाही तुझे रुपये. मुक्ता, तू चांगला स्वयंपाक करतेस मला माहितीये, पण आज रेवतीने सगळं केलंय म्हणजे जरा. मम्मा, काय म्हणायचं तुला? हे बघ, मी इतकंही काही वाईट जेवण बनवलेलं नाहीये. ओके? गुरुजींकडे कशाला? अहो, असं काय करताय? आपल्या बाळाला कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून विचारण्यासाठी मी गुरुजींकडे गेलेले. मग काय म्हणाले गुरुजी? गुरुजी म्हणाले की माझ्यावर 2 वाईट शक्ती होत्या. त्यातली एक गेली, पण एक अजूनही राहिली. म्हणजे आता कुठली वाईट शक्ती आहे इकडे? एक म्हणजे ती मुक्ता, ती तर गेली. आणि दुसरं म्हणजे तिचं बाळ रुद्र. अहो, काय गरज आहे आपल्याला रुद्रची? आता मी वाड्याच्या खऱ्या वारसाला जन्म देते. देऊन टाका ना रुद्रला, मुक्ताला.